कैलास कोटकर, अरुण राजेश कदम, विठोबा अजय कांबळे, भोगल्या नामदेव जाधव, डॉक्टर भारत पालवकर. आणि अखेर गेलो बिचारा कंटाळून कायम तो काय सुधार गेला ना. हिला खाऊ आता कुठला गाणं गाऊ, एवढं नुसतं वाढलं रागच माझं चीप झालं. गाणं म्हणा नाही तर रडा, हे असं ठरलेलं. काय म्हणावं या लढ्या लोकांना, कधी सुद्धा ना कोणाच ठेवा. बापरे वैनिबाई, हो वैनिबाई, ऐका झाला म्हणजे बसून काम ना वहिनी, काम नुसते आगडसाठी मागा लागलाच माझ्या, तरी सोप म्हणता संपत नाही. आता तर आमच्या गावचं कामचोर पोषमन मोरच्या वडाखाली भेटलो मला. म्हणतो कसा भोगल्या थोडा पत्तूर बसून झाला, ही म्हणाला पुण्यात आलं तर कदमाच्या रुपयासारखा त्याला देऊन ये म्हणून दिलाय. त्याला कुठं गेला तर बरं भोगल्या, तू तर आलाच आहेस ना, तर जरा 5 मिनिटे बस. मी पटकन आमच्या बागेचा पंप चालू करू द्या. काय वहिनी पंडाला बिघून ये, मला कामाला येत. लगेच लगेच येते. बिघून ये पण बसा तिथे. हातावर लक्ष ठेवाया. तो काय आमचा पोर राहती काय, अहो मला त्याचा भय वाटता. काय नेमका येण्या माणसांचा बघता बघता माझा काम पडणार करायचा तो. त्याला पाच गेला भेटला. या येड्यांचा कुणी भरोसा द्यावा. 5 मिनिटात हसतील तर 5 मिनिटात रडतील. कंदी किती उभी राहते. आता काय नेम द्यावा. गरीब माणसं देवाला ऐकत नाही, ते आम्हाला काय द्या देणार हो. कमालच झाली. कमाल म्हणजे काय, कदमाच्या घरात चक्क भोगल्या बघल्या. काय रे भोगल्या, आलो दुसरं येडं. कसं आलं तसं आलं, खरं खरं येडं. आता पाय पण खाऊ दिला नाही. हे बघ भोगल्या, पुन्हा बोलत तर थोपट फोडून टाकीला. एवढ्या कोणाला म्हणतोस. या आशीच्या खवाला या अंड्याच्या हायच्या तिथे हायचो तुला कोणाला
मी इथं झक मारू काढले त्याच्यात तुला काय करायचं रे? हा? मेला तरी मला याची काय करायचं नाही. अरे साला माझ्या मला रुकत का रे? एवढ्या लवकर माराया माझं काय वय झालं? मला रुकवायचं, शिक्षण पाणी व्हायचं, लग्न कार्य व्हायचं. तू साला एवढ्या लवकर मारायचं? तुझ्या आधी कधी फटकी तू याला काय मारणारच नाही. बोंबल्या, किरणला सांगेल, किरणला सांगेल. हे बघ, हा मला नाही फक्त हामावेश करावी. डोकावरच्या सामानाची किंमत करायचा प्रयत्न करू नये. तुझ्या साल्या मला सारखं हमाल म्हणतोस का? काम तुला जावतो बोंबल्या, 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 बोंबल्या. तुला जातो तू हमाल वहिनी तिथं सांगा या साल्याला दाखवतोय. परत माझ्या वाटेला गेला ना टाकी साल्याची दोन ढाकला करून या मिस्टर आलो. वहिनी वहिनी याला समजावून सांगा. मला सारख्या शिवाय देतोय. आल्यापासून सारखी दादागिरी करतोय. तू नाहीच तेवढी त्यांना मी काय करणार रे? अरे बाबा पण झालंय काय ते तरी सांगा. अहो मी तर रुपेशला भेटायला आलो. ह्याने सारखी शिवाची सरपटी चालली आणि दादागिरी करू लागला. बघा ह्याला मी नाही सरळ केला ना तर विचार भाव चालणार नाही. हे दोघं जाऊन लागतो आणि तुझा मनाकडे जातात. फक्त एवढं मिस्टर गेला चालतं. वहिनी बामध्ये आली आणि वाचला तो साला करू लागला. बरं वहिनी बघ मी आता पळतोय. कामालाही पडले. हो काय करता रे माझं? माझ्या अंगावर हात तर लावू दे. मग बघ मी काय करते का त्याचा? साल्याच्या अंगावर एक कपडं ठेवणार नाही. तिला कपड्याच्या साल्याची मला चालेल सगळ्या गावातनं. मला पण भोगल्या तर म्हणतात. तो काय करता तो वहिनी? अगं वहिनी घुसणार कपड्यामध्ये जगत नाही. येतोय मी पण त्या तू मात्र रुपयाचा गाठवून दे. येतोय मी. चालू होती आहे व भारती ती बघते मम्मी तुझ्या नंदाची चालू होती आहे पुढे बघा पडवण नको. तुझ्या राहणार तुला मारला नाही आणि मी तुला बसवलं पण नाही. आता माझा काय अपराध आहे का? मी अपराधच केला नाही तर गुन्हेगार कसा तुझा? तुझ्या नजरेने केली माझी नजर बंदी म्हणून तुझ्या दुहे ठरवले अपराधी कमाल पुष्प. आता माझा जुना काल एक सुंदर कमाल पुष्प होत. माझं निवान तुझ्या पाकात सर्व सामावून जाणार होत. पण त्या तुझ्या पाट्यात सगळ्या नियतीनं कुस्करून टाकल्या आणि निर्माल्य झालं तुझं. पण मी नाही नाही तुला विसरणार. मी तुला विसरणार नाही. मी तुला विसरणार नाही मला जाऊ दे. येतो मी मोठ्या हवेत फिरून. मला कोण होण्याचा कंटाळा आलाय मला. मला जाऊ दे. जाऊ दे. जाऊ दे. मला जाऊ दे. मला कोण होण्याचा कंटाळा आला. तू बाजूला हो, बाजूला हो.
येतो म्हणाले. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता, ते मला डोक्यात बाहेरच निघून गेले. त्याच्या वडिलांना हैराण केलं आपल्याला. बाबा तोपर्यंत काहीच वाटत नाही का? पण म्हणजे आधार तुटला आणि चारी बाजूने विचार करण्याची वेळ माझ्या हातात आली. भाऊजी, जे झालं त्याला तर कोण काय करणार? कामाजींचं आयुष्यच तेवढं होतं, त्याला तर आपला काही इलाज आहे का? बरं भाऊजी, पत्र माझं पत्र कोणाचंही मला नाही माहिती. बरं ठीक आहे. मी वाचा विचारलं. ओके. कोणाचं पत्र? अरे माझ्या मित्रालाच पत्र. काय म्हणतो तुझं तुम्ही सांगितलं? प्रिय मित्र रुपेश, यास तुझा जिवलग मित्र दिलीप साने याचा सप्रेम नमस्कार. विनंती विशेष, तुझे वडील अचानक गेल्याचं कळलं. फार वाईट झालं, पण त्याला कोण काय करणार? वडिलांच्या अखर निधनाने जर आघात झाल्याचा याची पूर्ण जाणीव आहे मला. याचा सुद्धा मोठा भाऊ निनाद याचं डोकं ठिकाणावर नाही. शिवाय वहिनीची काळजी. तेव्हा मनाला सावर नीट विचार कर आणि ताबडतोब मुंबईला माझ्या घरी ये. मी तुझी वाट पाहतो आहे. त्वरित येशील हीच अपेक्षा. केवळ तुझ्या भल्यासाठीच मी हे सगळं करतो आहे. कळालं? तुझा जिवलग मित्र दिलीप अनंत सारे. खरं आहे दिलीप तुझं, खरं आहे तुझं. माझ्या वेड्या भावासाठी, माझ्या भोळ्या बहिणीसाठी, ते माझ्या घराच्या जमीन जागेसाठी मला काहीतरी करायलाच हवं नाही. मला काहीतरी करायलाच हवं. मला तुला काहीतरी करायलाच हवं. भाऊजी, चहा. भाऊजी, ही बॅग बरं तो काही सोबत आहे. सांगू सोबत. वहिनी, हे पत्र वाच. म्हणजे जाणार तुम्ही मुंबईला? जायलाच हवं मला. जायलाच हवं. ते एवढी त्याला नोकरीची संधी मिळते ती सोडून गमवणार नाही मी. मला जायलाच हवं वहिनी मुंबईला. भाऊजी, तुम्ही सुद्धा आम्हाला सोडून मुंबईला चालला. आता भामाची सुद्धा नाहीये तिथे. मग मी एकटी काय करू इथे? अरे काळजी करण्याचं तू घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मी तुला दर महिन्याला वेळच्या वेळी पैसे पाठवत राहील, पण तू या घराचा निनादा सांभाळ कर म्हणजे झालं. निनाद, ते आता माझं ऐकतील असं मला नाही वाटत. मला त्याची खूप भीती वाटते. असं म्हणून असायला पाहिजे. तिच्या सर्व जबाबदारी तुलाच स्वीकारायची आहे. तेव्हा उद्योग सगळं तुम्हाला दूर सोडून माझंही नाईलाच आहे. त्यापेक्षा मिळकतीचं काही साधन नाही म्हणून नोकरी करणार आहे ना मी. तुमचं म्हणणं रास्त आहे भाऊजी. पण मी एक दुबळी स्त्री, त्यात नवऱ्याचा आधार असं वेगळा ठरलेला. हा सगळा गाव आपल्या विरोधात उठलेला. मग मी एकटी सगळं कशी करून देणार आहे? मला त्या गावात लपण्याची सुद्धा भीती वाटते. अगं गावातल्या माणसाला घाबरून कसं चालेल? स्वतःच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न कर. निनाचा विश्वास घेण्याचा प्रयत्न कर. आणि हो, तो लागू नको होता. तुझ्या प्रेमाच्या वर्षावरून त्याला माणसं आणण्याचा प्रयत्न कर. कदाचित तो तुझ्या प्रेमाच्या वर्षावर प्रवासाने तो माणसात येईल. गंमत विसरून तो माणसात येईल. पण अशा विचित्र परिस्थितीत नगरपेठा फिरू होत नाही का माझी? काही फिरवत माझा. पण मला जायलाच हवं. कारण आपल्या कुटुंबाच्या किती भविष्यासाठी मला जायलाच हवं. जायलाच हवं येतो. याला भेटून जाणार नाही.
त्याला भेटून पाहिजे. पण बहीण त्याची काळजी घे म्हणजे झालं येतो. आणि सुलभ सुरुवाला जाऊ दे म्हणजे तिला तू 2-3 दिवसात भेट. तिला सगळं समजावून सांग. ती तुला नक्की ऐकेल. येतो मी. चल काळजी बघा. चल बाय. भाऊजी भाऊजी सुद्धा आता आम्हाला सोडून मुंबईला निघून गेला. मग मी एकटी. मला खरं खायला होते. नशिबी उरलाय त्याचा वेडा स्वभाव. कशी जपणूक करू मी आता? काय करू? काय करू? सुपारी, घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मामाजी मामाजी होय, मी तुझा सासराच बोलतोय ग. अगं वेडे पोरी, मी या जगात नाही हे खरं, पण माझा आत्मा इथंच वावरतोय तू. कारण माझा निनाद वेडा झालाय. रुपेश घर सोडून गेलाय. तू ही अशी एकटी दुबळी. पण घाबरू नको सुनबाई. घाबरू नको. घाबरू नको तर आता काय करू मामाजी? मला तर खूप भीती वाटते. खूप भीती वाटते. रडू नको सुनबाई. तुझ्यावर आलेल्या आपत्तीची जाणीव आहे मला. पण असा धीर सोडू नकोस. मन खंबीर करून संकटाला सामोरी जा. हेही दिवस जातील आणि सुख तुझं स्वागत करण्यासाठी दुःखावर मात करून तुला सामोरं येईल. सुख नाही मामाजी, पण हे सुख शोधता शोधता मृत्यू माझा स्वीकार करणार एवढं नक्की. असं अभद्र बोलू नको सुनबाई. आता माझ्या वेड्या निनादला तुझ्याशिवाय कुणाचा आधार उरलाय का? तुझ्या जीवनाची मी राग रांगोळी केली खरं आहे, पण केलं सगळं माझ्या त्या वेड्या पोराच्या सुखासाठी. तेव्हा त्याला अंतर देऊ नकोस. नाहीतर तो कुठेतरी आपल्या जीवाचं. म्हणूनच त्याची काळजी घे. मामाजी 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 तेव्हा झाला हा प्रकार असा आहे केंद्र. अहो तुमचं नाव घेता त्या भूमियाने घाणेरड्या शिवाच्या सुरुवात केली. थोडा चढ झालाय तो. हा आता भेटू दे मला. नाही त्याची मस्ती करून आवाज बंद केला ना, तर नावाचा किरण आहे मी. चांगला धोका चांगला. चला माझ्या अंगावर मारक्या घेण्यासारखा आला. चांगला दाखवला सहिष्का माझा, पण काय करणार? मी पडलो त्या कदमांच्या घरात. कदमांच्या घरात? हा. तो कशाला गेला होतास तिथे? अहो कशाला म्हणजे काय? कमालच झाली की हो. अहो आनंदाची बातमी आहे बातमी. आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी? अहो रुपेश पळाला. काय? रुपेश पळाला? इथे तारीख? कधी, कुठे आणि का? अहो कुठे म्हणजे काय? मुंबईला पळाला. तुम्हाला घाबरून कदाचित आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठी पळाला मुंबईला तो. विद्या, अरे मला आवाज करत होतास पाहला बापाच्या जीवावर. बाप मेला हाल केलो आणि हा शेवटी गाव सोडून पळाला. अरे आपल्यासाठी मार्ग
विख्या ते रुपेशिवाय मला या गावामध्ये यायला प्रतिस्पर्धी नाही रे कोण. जे काय आयतीची पिढा गेली साली. आता उलकून घ्या सुरभाताईचं लग्न आणि वा मोकळे येतात ते. मग काय करेल रुपे? अरे एवढी आनंदाची बातमी दिल्यास तू मी खुश झालोय. एक काम कर, असाच आपल्या गावच्या शाळेजवळ जा आणि जयसिंग थांबलाय तिथे माझी वाट पाहत त्याला ताबडतोब इकडे पाठवून दे. पाठवतो असाच जातो मी लगेच. संध्याकाळी वाड्यावर यायला विसरू नको. अरे या आनंद प्रित्यार्थ जबरदस्त पार्टी देतो. आजची रात्र मजा करा. जा. जातो हा रात्री वाड्यावर येतो हा. पण सोय करा म्हणजे झालं. येतो जयशिंग पाठवून देतो. भागोबाई सारखं. तुला बघून मला येते सुरसुरी. कुठे माणूस मुली 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 अरे कोणासोबत काय बोलतोय? शुद्धी आहेस ना? तुम्हाला बघितला पायच्या बापशीच्या आता पाहिलंच आहे ना. तर उभा राहा आणि मी काय विचारतो त्याचं सरळ उत्तर दे मला. उभा सरळ राहून उत्तर आपण सरळ. अरे स्वतःला काय समजतोस तू? गल्ला ह्या काही विचार न झाला शेठ की खाली मला माणूस समजतात. तुम्ही सांगा शेठ मी तुम्हाला माणसासारखं दिसत नाही का? तू दिसतोयस माणूसच, पण हे जे फालतू बडबड करत गावभर फिरतोयस ना ही आधी बंद कर, नाहीतर मी तुझी कायमची बंद करून टाकेन ना. उत्तराला उत्तर द्यायलाच पाहिजे नाही का? त्या दिवशी त्या विट्याला तू विनाकारण शिव्या दिल्यास त्या साऱ्या तुझी ऐकूच तेवढी. मी काय करणार हो? तो मला येडा म्हणाला. माझ्या दोन्हीला तंगा तोडून टाकेल म्हणाला. मी काय चीप राहणार का? आपण मग दिला त्याला शिव्या केली का तेव्हा दादागिरी? आपण काय कमी आहे काय? अरे मूर्खा, पण भांडण त्याचं नाही तुझं ना. पण मला शिव्या देण्याचं कारण काय? आता आलं ध्यानामध्ये इतक्यानं तुमचं काम फुकटला दिसला त्याचा जायला लागतो आणि त्याचा भेटू दे मला बघता मी बरोबर. आता मला शिव्या का दिल्यास ते सांग. मी तुम्हाला काय पण बोलवलं नसेल. तो मला इतक्या तुम्हाला भडकवता खाली पिली कमी लावता. त्या भडव्याचा सत्यानाश होईल, रक्तला होईल, गळ करून मला कोटाना आवडत. तो मला इतक्या कमी लावता आणि खाली पिली लावून जाणं. तुम्हाला खरं वाटलं मी का शिव्या देऊ का? एवढा त्याचा आदर आहे का? मी आपला गरीब माणूस तसा तू ऐकला तुमच्या सगळ्या इट्याला बरोबर म्हणतोय. त्याच्या मायाला त्याच्या कमी लागतं का? डोक्याचा भजी करून गेला. जिंदाबाद जिंदाबाद. सारा शेपूर सावलीत पळाला. सर्व गावातून हद्दपार झाला. घाबरून गेला म्हणतात रुपेश मुंबईला. त्याशी अरे तो गेला म्हणून मी शांत बसणार नाही. मी माझा सूट पूर्ण करणार आहे. त्या कदम घराण्याची रात रांगोळी केल्याशिवाय ना माझ्या मनाला शांती मिळणार नाही. अरे तू फक्त बोल याप्रमाणे जर नाही केलं ना तर नाव लावणार नाही जयसिंग म्हणून. तुझ्या दोस्तीबद्दल शंकाच नाही रे दोस्त. प्रथम एखादं चांगलं स्थळ बघून माझ्या बहिणीचं लग्न उरकून घेतो आणि मग जाणार टाकले साल्याच्या घरावर. म्हणजे आलं माझ्या लक्षात. म्हणजे सरळ कदमाच्या घराला आग लावायची असंच ना? जरा मूर्ख आहेस काय रे? जर आपण असं केलं तर संपूर्ण गावाला अरे संपूर्ण गाव उलटेल आपल्यावर. तेव्हा जे काय करायचंय ना शांत डोक्याने करायचं आपल्याला. मग जाळं कसं काय टाकणार तू? हे फक्त माझ्या सोबत राहा म्हणजे झालं ते.
आणि मी तुझ्या सोबतच आहे. हा गरम दोस्त हा वेळेला जयसिंग आपला जीव सुद्धा देईल पण माघार घेणार नाही. शाबास. याच्या घराची रात रांगोळी करण्यापूर्वी त्या कदमाच्या सुनेला रमतो लावणार मी. आणि नंतर ठार मारणार तिला. पतिव्रतेचा टेंबा मिळवतेस पाणी. अरे त्या वेळेच्या जेवणात मीठ टाकू जेवण्यावर जास्त वेळ जगू शकतो. त्याच्या मैतावर तो हराम करून त्याचा भाऊ मुकेश येणार. त्याला स्टँडवरच अर्पण करून टाक बस. झाला माझा त्या किरणच्या विरोधात लढत होते ना तिथं या संपूर्ण गावाला. आणि किरण कमालच झाली. तो बघ तो वेळांकडे इकडे धावत येतोय. अरे याला म्हणतात नशीब सिकंदर. येऊ दे त्याला. मग त्याच्यासमोर कसं नाटक उभं करतो ते. मात्र ही बातमी जर कुठे बाहेर फुटले ना तर मोठा तळा होईल ना एवढं मोठं लक्षण. यातले एकही अक्षर बाहेर फुटणार नाही काळजी घेईल मी. तू तुझं झाड फेक. मी तुझ्या पाठीचा आहे. अरे दोस्ताला साथ देणार नाही तर दोस्त कसला. तो बघ येऊ दे अगदी त्याला. जवळ आलाय. मी त्याला अडचवतो पुढचं काम तुझं. काय झालं माझ्या मागे लागलंय. मला चालेल ते मला भीती वाटते. काय घाबरू नकोस. सांगतो नाही घाबरू नकोस. अरे मी इथे असताना कुठलाही कुत्रा चावणार नाही तुला. अशी कितीतरी पिसाळे कुत्री शांत केल्यात या केरळला. मला भीती वाटते. जा त्याच्या दगडदार आणि हातून लाव त्याला. आता कोण त्याला हट 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 हट. मला भीती वाटते रे. भीती वाटते. काही घाबरू नकोस. यापुढे मी तुझ्या पाठीशी आहे तुझा मित्र म्हणून. शिवाय तुझी एवढी बायको असताना घाबरतोस काय. नाही माझं कुणी नाही. एकटाच आलो आणि एकटाच जाणार. एकटाच. अरे असं म्हणून कसं चालेल. अरे बायको चालेल की तुझी. तिचं लग्न झालं यार तुझ्या बरोबर. ती तरी बिचारी काय करणार. तू असा वेड्यासारखा राहतो आणि घाबरते ना ती तुला. तर मायेनं जवळ घे. तिच्याबरोबर प्रेम कर. गप्पा गोष्टी कर. बस ती सुद्धा नाही माझे कुणी नाही. जगण्यासारखं होतं ते सगळी घेऊन गेली. आणि मला पोरका आणि आभागी अशी करून ती काढून गेली. शांत होऊन दिला आणि मीच सांगतो सकाळ. डॉक्टर येईल आता.
कोण अरे कोण कुणाच्या विश्वासावर नसतो का आणि कुणी कुणाचा इकडे असतो का मग जग का असे सैरा वैरा धावत असते आणि ती जाशी प्राण्या एकला माझे मासे म्हणून का त्या दोन शब्द आणि त्या निश्चयी आना भाका ठरती सगळ्या क्षणाभंगूर का विश्वासासाठी स्वप्नभूमी अंतराळी लोपली आणि दोन वेड्या प्रेमिकांची कहाणी इथे संपली दिवस गेले संपली राणी दुरात राहिल्या रात्री गतजीवनाची आठवण सांगत फिरतो हा वेडा नाही दिशी दसरा सरतो दिवाळी येते नंतर अंधार होतो आणि अंधारातून प्रकाशाचा शोध घेत चाललोय पण प्रकाश काही सापडत नाही आणि अंधार काही पार सोडत नाही आणि अंधारच होणार आहे का माझा आतापर्यंतचा सोबती आज असं पाहताय का माझ्याकडे कमालच झाली आज आपली कशी दिसते साडी आज मला तीच वाटते अगदी अगदी तीच वाटते ती म्हणजे कमाल का अगं माझी कमाल वाटतेस आणि अगदी तशी दिसते हे बस ना बस ना बस ना वाटे तुझला मिठीत घ्यावे आणि स्वप्न मनीचे साकार करावे मधुर
आहे माझा. एवढी चांगली संधी सोडून गेलो. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अगं मोठ्या थोरल्या आनंदाची बातमी, मोठ्या थोरल्या आनंदाची बातमी. माझी कमाल मेली नाही, ती जिवंत आहे. ती मेलेल्याचं नाटक तिच्या बापानं केलं. का तर मी तिचा नाच सोडावा म्हणून. पण ती मला उद्या परवा तिथे भेटायला येणार. कोणी सांगितलं तुम्हाला? माझ्या मित्रानं सांगितलं मला. आणि मी खुश झालो. एकदा का बुवा खुश झालो. बरं बुवा, खोटं तर खोटं, पण तुम्ही श्रुतीवर आलात ना, याचाच मला समाधान. अगं पण ती इथे येणार, मग तुझा काय उपयोग? तुम्ही कुठे जाऊ? कुठेही जा, जगाच्या पाठीवर जा. मला त्याचं दुःख नाही. नाही. अहो, मी बायको आहे तुमची. माझं लग्न झालं ना तुमच्या बरोबर. मी कुठे जाऊ? काही होणार नाही. नाही. तुला जायलाच पाहिजे. नाही. तुला जायलाच पाहिजे. अगाला पाहिजे. माझी कमाल येणार आणि इथं आमच्या राजा राणीचा सुखाचा संसार होता. आणि माझी कमाल येणार. तू विदर से भाग जा. मेरी महबूबा आने वाले है. मेरी महबूबा आने वाली है. तू विदर से भाग जा. मेरी महबूबा आने वाली है. मेरी महबूबा आने वाली है. तू भाग जा, भाग जा, भाग जा, तू भाग जा, भाग जा, भाग जा, तू भाग जा, तू भाग जा. मेरी महबूबा आने वाली है. लाल माडी होताना आराम करा. माझी कमल येणार. माझी कमल येणार. आणि माझी कमल येणार याच्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. कुणी सुद्धा या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही. पण मला खात्री आहे ती इथे येणार आणि माझ्या या घरात संसार सजवणार. संसार सजवणार. पण त्यापूर्वी ती वाट लावली पाहिजे. ही जर आमच्या संसारामध्ये राहिली तर आम्हाला सुखाने संसार करता येणार नाही. हो, सुखाने संसार करता येणार नाही. पण तो म्हणाला सुद्धा तू लग्नाचा खर्च, अरे लग्नाचा खर्च सुद्धा माझ्याच बाबाने केला म्हणून. हो, तो खर्च वसूल करायचा आणि हिला घराबाहेर हाकलून द्यायची. तिचा फायदा उचलायचा आणि हिला हकलून द्यायची. बस असा करला. मग तो म्हणाला मला. मग तो पुरुष कसला? अरे माझ्या पुरुषत्वाला त्यांना आव्हान दिलाय. ते काल ठरला निश्चय आहे. हो, असंच करायचंय, असंच करायचंय. सांगितलं ना आराम करा म्हणून.
गावाला झाला. अरे भावनांचा वेग प्रवास झाला आणि माझ्या हातून हा प्रकार घडला. त्याला आता मी तरी काय करणार. असं व्हायला नाही पाहिजे होतं. माझी पण इच्छा अशीच होती. एवढ्यातच हातपाय जाळू नको असतो. आणि तुझा तर तोड आहे ना त्याला बंद ठेवा. मी केलाय ना येणाऱ्या हप्त्यात पण तुझ्यासारखा घाबरून हातपाय लावणारा नाही मी. तुमचं ठीक आहे हो, तुम्हाला पैशाचा फक्त आधार आहे, पण माझं काय? मी काय करू? अहो तुमचा जोरदार मुद्दा माझं नाव समजलं ना तर माझा पत्र बाहेर काढी. अहो मी जीवाशी बनेल हो, मी गरीब आहे. त्याबद्दल तू निर्धार कर. तोंडाची तोंड कशी बंद करायची ना त्याने पाहतो. आता जयसिंगच्या घराजवळ जा. तिथे काय चाललंय हे त्या नाऱ्याला विचार आणि येऊन मला मारवानावर कळव. काय म्हणतो मी? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही सांगितलेलं का अगदी बिन बोभाट करतो. अगदी काही एक चूक करणार नाही. आणि गेल्या 5-6 दिवसात तिथं कुणाला काही कळलं नाही. आणि हो, त्या जयशीची बहीण मुलगा ती देखील बाहेर आली. अरे स्वतःची अब्रू प्यारी असेल ना तर तोड मिटून गप्पा बसेल तर करेल गाववर. अहो पण अबू लुटल्यावर कोण गप्प बसेल का सांगा? तरी नशीब समजायचं. दुसरा कुणाला याबद्दल काही माहिती नाही. नाहीतर बाकी ही बातमी सगळ्यांना जर कळली ना तर हे सगळे लोक खवळल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं काय खरं नाही. अहो माझी तुमचा साथीदार म्हणून माझी होळी होणार. सांगितलं ना एकदा ते पुढचं कर. तुला सांगितलेलं काम करून महाराणावर ये. तो जयसिंग जर आला तर त्याला उत्पाद करायला तयार नाही मी. तेव्हा मी थांबतो महाराणावर. काय म्हणतोय मी? महाराणावर समजला ना? समजला ना? महाराणावर. केला तुझा आणि साला माका अशी झाली माझी स्थिती. अरे स्वार्थासाठी हा माणूस काही पण करेल. त्याने ती वाट लावली त्या सुलभाची. आणि आता आपण मात्र नामांना काय सांगता येत नाही. हा माझं नाव सांगू देखील मोकळा होईल. काय नेम येता मला आपलं पैसा बकरा बनवलेला आहे. काय करणार? येथून काय साले होतात काम वालं जोर लेकाचे. एक दिवसांचा भेट बजावलं ना तेव्हाच भरमेशी आली होती. साल्याने पुरी वाट लावली चांगल्या गावाची. सत्यानाश केला ने किल्ल्याने समजा गावाला. आमच्या साला कधी वाटो कसा वनवासाला नाही साल्याने. आता म्हणजे झालं मोठं सुरू तर कशाला रे मी काय केला तुझा मला मारू नको. उत्तर सरळ द्यायचा. तू रे मला काय विचारणार आणि मी तुला तू मला काय रे विचारणार आणि मी तुला काय रे उत्तर देणार. तो तुझा दोस्त आहे त्याचं मत तू ना मला तू मला नाही बा. गेले 8 दिवस कुठं गेले कुणाला ठावा कुठं दिसतच नाही.
बघून बघून लपणार होते एक दिवस हा जयश्रीचा जीवाच्या काळात काय रे बाबा जयश्रीका एवढा रे का झाला तुझा त्या किराणाचा एवढा मेला जीवावर उठलास जातोय बाबा जातोय तुझं भलं मोठं सूर्य बघून थांबाय नको मी आपला जातोय तो किरणच्या चमचा विट्याकडे दिसला होता का तुला बघायला लागतो आणि त्याचा काका मला हातनं मी त्याला विचारलं काय रे किरण शेठ कुठं रे गेलो कसं माझ्यावर चिडलं उपर आलं बडो तुला माझा हात दाखवणार पण प्रथम त्या किरणाला ठार मारला आणि त्याला रक्त उकाल मारला जातो जाते बाबा जाते तुझं भलं मोठं सूर्य बघून थांबत नको मी आपला जातोय मी म्हणतोय बंद करते गाणं आणि बंद करते काढण्याचा कौतुक आता आत मध्ये येऊन गाळ टाकून जीव घेईल दोघांचा पण अहो कशाला ओरडताय बाळ झोपल्या तुमच्या ओरडण्याने पुन्हा जागा येतो कायमचा झोपला असं तर बरं झालं असतं मी सुद्धा सुटलो असतो आणि तू सुद्धा अहो काय बोलता हे पण ते सुद्धा आपल्या बाळाबद्दल शोभत नाहीये तुम्हाला गेले 4-5 दिवस असंच काही राबवणार बोलताय तुम्ही का करताय असं कारण ते खूप माझं नाही नाही मी म्हणतो सारा गाव म्हणतो म्हणून मी सुद्धा म्हणतो असं हे सगळे गावात तुमचा विश्वास आहे ना पण माझ्यावर नाही अगं तुझ्या विश्वास ठेवा बायको सारखी कधी वागली आहेत का माझ्या बरोबर वेडेपणाला मी घाबरत होती खरी पण गेल्या 10 महिन्यांपूर्वी इथेच घडलेला तो प्रसंग जरा आठवा तुम्ही त्या दिवशी जबरदस्तीने मला माडीवर घेऊन गेला आणि मला फक्त एवढंच आठवतं हे मूल माझं नाही असं नका म्हणून तुम्हीच जर असं बोलायला लागला तुम्ही सगळेजण हेच बोलतील मी कुठे ठरेल आणि आपल्या बाळाला लोक कुठेचा पूर म्हणून येणं लागतील मी शपथ घेऊन सांगते हे बाळ फक्त तुमचं आहे माझं नाही तुझं आहे पण त्याला घेऊन बाईस तू पण त्याच्या नाव पुढे माझं नाव लावू नकोस का जीवघेणी थट्टा करताय माझी लहानपणी माझे आई वडील मला सोडून निघून गेले सतत दुःखाशी सामना करून शेवटी लग्न केलं तारुण्याच्या उंबरठ्यावर येईपर्यंत लोकांची मोलमजुरी केली वाटलं होतं लग्न झाल्यानंतर तरी माझं दुःख संपेल पण नाही सतत माझं पाठलाग करतच आलंय आता जर माझं कुलदीपक जन्माला आला मला असं वाटलं होतं की आता माझं सगळं दुःख संपलं आणि सुख झालंय स्वागत करायला त्याच्या आगमनात पण नाही मी बहुतेक दुःखात हुडपुळूनच मरणार आहे कशाला कथेची भाषण माझी आणि कशाला कथेची सोबत होतं अगं उलटा आहेस उलटा पापी आहेस स्वतःचा नवरा जिवंत असताना पण पुरुषाला मिठी
ही दुनिया रंगी बेरंगी. जे डोळ्यांना दिसतं फसवतात तिकडे धाव घेणारी ही दुनिया. अरे खऱ्या खोट्याचा विचार न करता रोज सौंदर्यावर भाळणारी ही दुनिया. केले प्रेम तुझ्यावर खरे आता अर्थाची नाही उरे. अरे शल्ल्याची होती हृदयी सुरे. रक्त बंबाळ झालंय काळी. आक्रमण करताय परमेश्वरा. अशी माझ्यासारखी स्थिती कुणाची येऊ नको रे. रे भला जन्म हा तुला लाभला मनुष्याचा. अरे कसला हा भला जन्म त्यापेक्षा पशुचा जन्म बरा. अरे जन्म पण पशु म्हणून आणि मरतो पण पशु म्हणून. सगळं उलट. अरे जन्मात येतो माणूस म्हणून आणि सरा पशुच्या वृत्तीने मरतो. झालं कुत्र्याचं शेपूट ते वाकड. किती सरळ करण्याचा प्रयत्न करा पण ते वाकडच असत. वाकड. मी कुठं एवढा त्रास सहन केला. लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं. दुःख झेललं ते मी माझ्या पतीसाठी आणि आज त्यांनीच माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावले. यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं माझं. प्रत्यक्ष जर माझा नवरा कसं बोलत असेल तर उद्या सगळं जग हेच बोलणार. मग मी जगू तरी कोणाच्या आधारावर आणि कशासाठी. पण माझं बाळ त्याचं काय अपराध आहे. त्यांनी माझ्या पोटी जन्म घेतला. अगं त्याचा गुन्हा झाला. वाटतं कधी कधी यावं का शेवटचा निर्णय. करावं का आत्मघात. अहो रडताय की नाही. एवढा सोन्यासारखा पोरगा झाला तरी. अरे तुम्ही तर आनंदाने नाचायला पाहिजे. का रडताय का. त्याच्याशी तुला काय करायचंय. मी माझ्या नशिबाला रडते. तू कोण मला विचारणारा. असं कोणी नाही ग तुझा. रडताना पाहिलं म्हणून वाईट वाटलं. माणूस की म्हणून सहज विचारलं तुला. माणूस की स्वतः आग लावून गुरून गंमत पडणाऱ्या राक्षसाला माणूस की सारखा तरी कळतो का. म्हणजे म्हणायचंय काय तुला. मी रडते ते तुझ्या काराचं नळ बळी पडूनच. किरण तुला असं वाटत असेल मी एकटा शहाणा बाकी हे सगळं जग मूर्ख आहे. पण तुला वाटते तेवढी नंदा दुधकुळी नाही एवढं लक्षात ठेव. एकूण काय कळलं तर तुला माझं काय. गाव कसा अचूक जिंकला नाही. अरे प्रतिस्पर्धी मूर्ख असले की सगळे डाव अगदी सहज जिंकता येतात. त्या वेळेचे कान फुंकले. सगळं खरं वाटलं तेव्हा. कमल येणार म्हणून आनंदाने नाचून आलं आणि हे नाटक पूर्ण झालं. वेळा तो वेळाच चालला. गेलेला माणूस पुन्हा येणार येणार करून थकला आणि शेवटी मूळ पदावर येऊन बसला. तुझं नाटक पूर्ण झालं रे. पण माझ्यावर जीव देण्याची वेळ आली त्याचं काय. कशाबद्दल बोलतेस तू. अरे हा त्या पोराच्या बारशाबद्दल. त्याची काळजी करू नकोस. सगळा खर्च करायला तयार आहे मी. अरे मोठ्या धूमधडाक्यात बारसं साजरं करूया त्याचं. जवारी कुत्र्या तुझ्या सहानुभूतीची किंवा मदतीची मला गरज नाही. आणि तू कोण माझ्या मुलाचं बारसं साजरा करणारा. त्याचा बाप अजून जिवंत आहे आणि मी त्याची आई इथं समर्थ आहे.
अरे आई आणि बाप कोण कुणाचा बाप? वेड्याला मूल म्हणजे कामाला कोणती शहाणी बाई असल्या वेड्याला जवळ गेली? सगळं जग आंधळच दिसतं. तशी अवस्था झाली आहे तुझी. किरण, तुला वाटते तशी ही नंदा नाही एवढं लक्षात ठेव. अगं पतिव्रतेचा कितीही टेंबा मिळवलास तरी याच्यावर विश्वास कोण ठेवणार? तुझा तो वेळा नवरा तरी कबूल करतोय का की हे बाळ त्याचं आहे म्हणून? तू त्याच्या कानात काहीतरी गरळ ओकला म्हणून त्याने आज माझ्यावर असे आरोप केले. काय मिळतंय तुला असं करून? कोणता आनंद मिळतो तुला? काहीतरी मिळतं ना म्हणूनच मी हे करतो. आसुरी आनंद म्हणावा तर, पण माझ्याशी दुश्मनी घेणाऱ्यांचं संपूर्ण खानदान मातीत घालण्याशिवाय स्वस्त बसत नाही. मला बांगड्या भरावर सांगितलं होतंस तू, आणि तेव्हाच मी तुला सांगितलं कशी वाट लावतो ना ती बघत. तुझा तो रुपेश, अरे त्याने आव्हान केलं मला आणि मी त्या स्वीकारलाय. आज 10 महिने झाले स्वतःचा जीव घेऊन पळून गेलाय तो मला घाबरून. तुला घाबरून पळून नाही गेले, आर्थिक परिस्थितीचा विचार करून नोकरीसाठी गेलेत मुंबईला. नोकरीसाठी मुंबईला? अरे नोकरीचा बहाणा आहे तो, या लोकांच्या नजरेमध्ये धूळ फेकण्याचा. पण जग एवढं मूर्ख नाही आहे त्याच्या नोकरीच्या बहाण्याला फसायला. तेव्हा गेल्याच महिन्यात लक्षात आलंय सगळ्या लोकांच्या. नंदा, अगं कोंबडं किती झाकून ठेवलंच ना तरी उधळायचं थांबत नाही, आणि सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केलास तरी कधी ना कधी या जगासमोर स्वतःचं रूप दाखवणार. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मी काय म्हणत नाहीये, बाहेर लोक चर्चा करतात ती मी ऐकली. काय बोलतायत लोक आणि कसली चर्चा? तुझी आणि तुझ्या धीराची काय? रुपेशची प्रेम गाथा वाचतात लोक. म्हणतात तरुण बाई वेडा नवरा काय करणार बिचारी. तारुण्याच्या उंबरठ्यावर भावनांचा वेग प्रबळ झाला म्हणून केला असेल तिला जवळ. म्हणजे हे बाळ नीलाचं नाही तर रुपेशचं आहे. राक्षस! अरे किडे पडतील असं म्हणणारा नराधमाच्या तोंडात चढून चढून मरतील मेले. बेश पवित्र आहे. दाखत्या दिव्याचं नाकाचं उल्लंघन त्यांनी कधीही केलेलं नाही. अगं असं तू म्हणतेस त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? आणि गुन्हेगार कधी स्वतःचा गुन्हा कबूल करत नाही. आणि तशी पापी लोक स्वतःचं पाप लपवण्यासाठी पुण्यात्वाचा हाव घालून या जगाला फसवीत असतात. अशी तू सगळं गाव म्हणतोय. गाव म्हणतोय. अरे वा, या या या, अभिनंदन मिस्टर मुराद, अभिनंदन. हात मिळवा. हात नाही मिळवलं? अरे निनाद तुझ्या बायकोला मुलगा झाला. बायकोला मुलगा झाला तुझ्या. जोरदार पार्टीची तयारी करा, जोरदार बारशाची तयारी करा. पण त्यापूर्वी तो मुलगा तुझा की तुझ्या भावाचा ते सिद्ध करा, आणि मगच पार्टीची तयारी करा. मी स्वतः त्याला अभिनंदन करायला. गुड बाय निनाद. गत जीवनाची आठवण न होता, भावी जीवनावर परिणाम न होऊ देता माणूस एवढ्या पुरती मजा करू शकेल का? पण पुढे काय? ओळखी, मित्र, नाती कोणती सर्व क्षणाचे सोबती. अरे समुद्रात जसे लाकडाचे ओढके जवळ येतात आणि प्रवाह वाढला की ते वेगवेगळे होतात. वेगळे झाल्यावर तसेच राहत नाही, ते तसेच प्रवाहावर जातात. तसंच माणसाच्या जीवनाचं स्वरूप असेल का? प्रेम हे आंधळ आहे असं म्हणतात. त्याला परिस्थितीची जाणीव नसते, त्याला एकच भावना असते, ती त्याला फक्त एकच भूक असते का? अरे
नाही टाकतो जरा काय सत्य. नाही टाकतो काय असं का? विद्या विद्या अरे दिवसेंदिवस प्रकारे चिघळत चाललाय यार. तो सारखा शोधतोय मला. काल रात्री माळ रानावर आला होता आणि मी गवताच्या गंजीत लपलो. त्याने इकडे तिकडे शोधाने निघून गेलाय तो. हो एवढी चांगली सुरू सगळं त्याबद्दल तू अडच्याचा बघूया अरे कोणाबद्दल बोलतोस तू? दुसऱ्या कोणाबद्दल बोलणार हे एवढं इटतो विद्या कंदी पण हाय आपलं आपडो. बघा बघा कसं बघता बघा ताटा म्हणता अरे बघूया म्हणजे मागापासून तू मला शिवाय देतोस काय? लवकर का गो झालं गाडीच्या तुला ना तर का बापशी ना आता तो पण गेलो वर. रुपेशला समजावून सांग नाहीतर त्या फौजदाराला सांगू याची तक्रार करीन मी. सारखा शिवाय देतोय मला. विठोबा मला भय गावता रांड येतो त्या फौजदाराचा. मी का कुणाची चोरी केली नाही. हे बघ 200 रुपये घे आमच्या घरी जा ते घेऊन जाईल. मी येतो मग. भाऊ बॅग घेऊन जाताय हो तुम्ही इल्याची खबर दादा वहिनीला देताय हो. तर तुम्ही या. ते पण घेऊन जा. आलोच हो जा. असा पांडुगडा करून काय बघतोस रे? तोंडात माशी जाणार तुझ्या तुझ्या गालीला तोंड रांडेच्या. बघितलंच रुपेश वेळ संपेल तेव्हा तो सगळं आठवेल आणि जेव्हा आठवेल ते सगळं संपेल असेल. असं होता तो. माझ्या भावाचा मुलगा असता तर त्याला धाव जाऊन जातीची काढून त्याला मुलाला घेतला असता. त्याला अण्णाने डोळे भरून पाहिले असते पण त्याला शक्य नाही. नाही शक्य त्याला कारण माझ्या भावाचा मुलगा नाही. माझ्या भावाचा मुलगा काय? नाही. माझ्या भावाचा मुलगा तो वेळे नवऱ्याला कंटाळून मिडिल गेस टेस्टिंगच्या भाऊजी छी, छी. कसलं विषपलं तुम्ही तरी असं घाणे डगरा लोकणार नाही याची खात्री होती मला. पण आज तुम्ही सुद्धा हा कुठं आहे? मग काय खरं वाटलंय तुम्हाला? एवढी बाजार बसली आणि उलटा वाटते का हो मी तुम्हाला? भाऊजी अहो एकदा माझ्या निष्पाप डोळ्यात बघा आणि सांगा अगं इतकी पापी दिसते का हो मी तुम्हाला? नियतला बोलतो याच्यावरती त्याच्या वेळेपणानेच घात घालाय हो माझा. तो वेळ आहे सगळ्यांना माहिती आहे. अगं पण गावातली माणसं वेळ नाहीत का? सकाळचं एसटी उतरलं ही बातम्याची कानावर पडली आणि घराच्या लोकांनी बोलतील. लोक बोलतात आणि तुम्ही विश्वास ठेवला. त्या मेल्या जयसिंगाचा फोबाड सुद्धा बघितलेला नाही मी गेल्या 10 महिन्यात तुम्ही इथून गेल्यापासून. पण मी त्याच्या मिठीत असल्याची बातमी कुठल्या चांडाळानं सांगितली तुम्हाला? विनाकारण कुणाबद्दल वाईट बोलायला गावातल्या माणसाला वेळ लागला नाही. आता असं जातो जयसिंग ओळख घेऊन येतो आणि मग तुझा विचार करतो. भाऊजी असं नका असं काहीतरी अबद्दल नका बोल. नाही अहो आपल्या घराण्याचे बेअब्रू आपल्यालाच याशी तोंडाने नका उचचायत करू. तू जरी मला किती समजण्याचा प्रयत्न केलास ना तर यावरती विश्वास बसणार नाही माझा. नाही बसणार विश्वास नाही बसणार. ते सगळ्यांचा पुस्तक पाहून आपल्या सोळासारख्या संसाराला आग घालीस तू. आग संसाराला. आणि हो मी खरं तुमचा येईल यात जे पापाला येऊन घरी चालतो चालतो का तू? भाऊजी चालतो का तू? भाऊजी ऐका. रुपया जाऊ घरामध्ये हाय की नाही की हे पण कुठं काम झालं की काय? रुपया जाऊ अरे बघल्या बस बस अहो आतमध्ये काय करायचं का? अरे
बाळ रडत होता ना त्याने गप्प करायला गेलो. आपण बरोबर आहे म्हणा. आई मेली बाप गेलो. आता तुमच्या शेजाचा कोणाचा आधार आहे? रुपये भाऊ तुम्ही तरी त्याला अंतर देऊ नका हो. नाही. बाळाला नीट सांभाळा. आपण खूप फणफणला येतो दिलं बघ. गावातली एवढी माणसं पण एकूण बी कामाचं नाही. बाई येते. कोण पण नाही, बाई आणि येते. कोण फिरकत त्याला पण सांग. नाही. गावात सगळी खुनाखुनी आणि जीव देणे चालले. आता कोणी जीव दिला म्हणजे तुम्हाला कायच माहित नाही. नाही अहो किरण मेलो काय? आईच्या मेलो कालच त्याचा माडा महाराणाच्या दरी सापडला. गावाला तुकडं मिळालं. कोण म्हणता जीव दिला, कोण म्हणता त्याला कुठेतरी ढकलून दिला. तर खरा खोटा त्या देवाला ढावा. पण किरण मेला एवढा तुरकारा. फौजदार येलो पंचनामा झालो. झाला का बरं झाला. खाली गावातील घाण बिना कटकट शिवाय गेली. अरे केल्या कर्माचं प्रायचित्त माणसाला त्या ज्यांनी भोगवलं असं म्हणतात ना तेच कर. रुपये भाऊ देव का झोपलेला नाही तर बरोबर बघितला खरा खोटा. पण आमच्या वहिनीचा झाला ना तर बरोबर नाही झाला. बिचारी फुकाफुकी मेली. रुपये भाऊ नीना भाऊचं काय ठाव ठिकाण लागलं काय? नाही रे खूप तपास केला. 1 महिना होता कुठे छान पत्र लागत नाही. तू वेळेच्या भरात स्वतःला बरे वाट करून घेतलं असेल ना त्याचं काहीच अर्थबोध होत नाही रे. काहीच कळत नाही. बरं बघूया तू तालुक्याला जा आणि डॉक्टरांना घेऊन ये. जा, हो, जा, जा. चालतंय. ये. हे नंदा कोण आपण? मी नंदाचा मोठा भाऊ अरुण नादेला. नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मीच जर हालता तू कसं करतो माझं जा, पाणी. काय म्हणताय? कुठे गेली आमची लाडकी बहीण? फार उशीर केला तुम्ही यायला. ती म्हणजे कुठे बाहेर गेली का? नाही हो. ती फार दूर गेले आपल्यापासून. फार फार दूर गेले. ती या जगात नाही आहे. ती म्हणजे ती या जगात नाही. तिचा खून झाला. तिचा खून. खून माझ्या बहिणीचा कुणी खून केला? निनाद नाही. तिच्या नवऱ्याने खून केला. वेळाच्या भरात येऊन तिचा गळा दाबून खून केला तिचा. आणि स्वतः कुठे परायखाना झालाय कोणाच्या. अहो पण तिला मारून काय भेटलं त्या वेड्याला? माझ्या ऐकून एका गरीब निष्पाप बहिणीचा जीव का घेतला त्याने? अरुण ते न उलगडणारे कोण ठरलंय अरुण. गेल्याच महिन्यात बहिणी प्रसूत झाली. मुलगा झाला. आनंदाची बातमी. त्याच्या या विक्री मनावर त्या चर्चेचा परिणाम झाला. आणि वेळाच्या भरात वहिनीने त्याने गळा दाबून खून केला. खून केला वहिनीचा. जवळ जवळ वर्षापूर्वी भेटले होते हो माझी बहीण मला. लहानपणापासून दुःख सहन केलं. लग्न झालं. नवरा भेटला तो सुद्धा असा वेळा. तरी सुद्धा त्याच्यावर संसार करीत होती. दुःख झेलून राहत होती. आणि तिचा शेवट सुद्धा असा झाला. बरं तो मुलगा कुठे आहे? आहे आतमध्ये. तो या आधार असतो. त्या बघून खूप ताप नाही होत त्याच्या अंगात. डॉक्टर वगैरे औषध दिलंय पण ताप काही कमी नाही. पण बघूया पाठवलंय डॉक्टरांना आणायला. इथे जेवढ्या बघूया डॉक्टर भाऊ आले. डॉक्टर येले. बघूया या डॉक्टर साहेब या. नमस्कार या. नमस्कार. बसा बसा डॉक्टर. पेशंट पण आहेत. आहे बाळ आहे. त्या घेऊन या. या बाळा.
आपण चिडले हो गेली 2 दिवस आपण हैराण झाले डॉक्टर काय डॉक्टर आपण तुम्ही बाजी मी त्याचं काम करतो काय झालं डॉक्टर ओके बोला आय एम सॉरी डॉक्टर तुमचं नाव का बोलले डॉक्टर डॉक्टर नाही बोल बोल डॉक्टर मला हे नाही माहिती